सारंग, आहेत का 5 मिनिटं आईशी बोलायला? नाही आई, जरा कामानिमित्ताने बाहेर चाललो मी. गडबड आहे जरा, नंतर बोलू. गडबड नेहमी असते कामाची. जरा एक 5 मिनिटं घरच्यांशी बोल ना. काय बोलायचं आहे आता? होई सोबत हे सगळं घडत असताना तू होतीस ना घरी. काय केलंस तू? हे सगळं अमानुष्य आहे. कबूल आहे, माझं समर्थन नव्हतं त्या सगळ्याला, आणि याबद्दल मी मोनिकाशी बोलली आहे सुद्धा. याचाच राग आहे की आणखीन काही आहे? अजून कशाचा राग असणार आहे मला? काय माहिती बाबा, अलीकडे तुझं काहीच सांगता येत नाही. कशावरून चिडतोस? त्या अमृताला आणि ओवीला 1000 वेळा मी सांगितलं होतं त्या गाण्याच्या क्लासला जायचं नाही, तरी सुद्धा. तिला मी क्लास बंद केला आई. नाही जाणार ओवी त्या क्लासला आता. ठीक आहे, निघू मी आता. नाही, 1 मिनिट थांब. आणखीन एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा, आणि नीट विचार करून उत्तर दे. विचार, लवकर विचार प्लीज. तू गेलायस का कधी त्या क्लासला? गुरुकुलात गेलायस? नाही, मी नाही गेलो. मी कधीच नाही गेलो तिकडे. जायची गरज पण नाही आहे मला. हा माझ्याशी खरं बोलतोय की खोटं? त्याच्या आवाजातली भीती मी काय ओळखू शकत नाही, पण तो खरोखर गेला असेल का त्या गुरुकुलात? आणि सावलीला भेटला असेल का? नाही म्हणजे त्या दोघांची जर का गाठ पडली असेल तिथे, तर नाही, ती माझ्या मुलाच्या आयुष्यात पुन्हा एकदा आली ना, तर त्याचं आयुष्य विस्कळीत होईल. मला काहीतरी करावंच लागेल. साऊ, हाँ बाबा. तू कामात स्वतःला कितीही गुंतवून घेतलंस तरी तुझ्या मनात काय चाललंय ते मला उत्तम कळतं बरं का. मला सांग, तू अबीरपासून सत्य अजून किती दिवस लपवून ठेवणार आहेस? मला असं वाटतं आता त्याला सांगण्याची वेळ आली आहे. मोठा झालाय तो. नाही बाबा, आपलं बोलणं झालं नाही यावर. आणि तुम्ही शब्द दिलायत ना मला की तुम्ही सारंग बद्दल अबीरला कधीच काहीच सांगणार नाही आहात. हे बघ साऊ, तुला दिलेला शब्द अजून मी किती काळ पाळू शकतो मला नाही माहीत. कारण कालच्या प्रकारानंतर अबीरने 100 वेळा तुमच्या भूतकाळाविषयी मला विचारलंय. हुशार आहे तो, सहजासहजी शांत नाही बसणार. बाबा मान्य आहे मला तो हुशार आहे, पण आपल्यापेक्षा मोठा तर नाही आहे ना. तुम्ही त्याला काही नाही सांगणार आहात बास. साऊ, मला तुझं म्हणणं पटतंय, कळतंय. तू काल निदान अबीर समोर तरी सारंगशी असं वागायला नको होतं. तू तिथनं पळून गेलीस त्यामुळे त्याची शंका अजून दाट झाली आहे. मला असं वाटतंय की तू सारंगशी समोरासमोर बोलणं खूप गरजेचं आहे. काय बोलायला हवंय बाबा? त्यांचा आणि माझा संबंध तेव्हाच संपला होता जेव्हा त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला होता. आणि ते सुखी आहेत त्यांच्या आयुष्यात. मी पण माझ्या अबीर सोबत खूप सुखी आहे माझ्या आयुष्यात. आता मला नाही करायचंय कोणाचा विचार. आता फक्त मला माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार करायचा आहे. पण मी काय? जगन्नाथराव इथेच राहतात का? व्यंकटेश जी, सावली. व्यंकटेश जी तुम्ही इथे कसे? तू ओळखतेस यांना? हो बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, बेळगावात मी ज्यांच्या घरी राहत होते तेच हे व्यंकटेशजी. यांच्या अम्मांनी मला अगदी मुलीसारखं सांभाळलंय. अच्छा अच्छा अच्छा, या ना व्यंकटेशजी, प्लीज प्लीज आत या. 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 नमस्कार. बॅग असू दे इथे, बॅग असू द्या. या
बसा प्लीज. व्यंकटेशजी, इतकी वर्ष तुम्ही माझ्या लेकराचा सांभाळ केलात. मी तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही. आज केवळ तुमच्यामुळे माझं लेकरू माझ्या जवळ आहे. त्याबद्दल खरंच मनापासून आभार. अहो त्यात काय आहे एवढं? पाणी घ्या. कसे आहात तुम्ही? अम्मा कशा आहेत? आणि सगळं ठीक आहे ना? म्हणजे तुम्ही अचानक इथे आलात? सावली, काहीच ठीक नसतं बघ. त्या रतनने नुसतं नको नको करूनच सोडलंय. आपल्या दुकानात गुंड पाठवून दुकानाची तोडफोड केली आणि दुकान बंद केलं. त्यानंतर मी नवीन नोकरी शोधली. तिथे पण गुंड पाठवून मला नोकरीवरून काढून टाकलं. मग अम्माच मला म्हणाली की सावलीला जाऊन भेट, तीच काहीतरी मदत करेल. व्यंकटेशजी, माझ्या मुलीच्या पडत्या काळात तुम्ही देवासारखे तिच्या मागे उभे राहिलात. तिची इतकी काळजी घेतलीत. त्यामुळे आता तुम्ही कसली काळजी करायची नाही. मी तुम्हाला शब्द देतो, त्या रतनचं काय आहे ना ते मी बघून घेईन. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे कसलीच काळजी करायची नाही. व्यंकटेशजी, बाबांनी ठरवलंय म्हटल्यावर तुम्ही सगळं टेन्शन सोडून द्या का? सर तुम्ही इथे? हा, मी त्या गाणं शिकवतात ना, ओवीच्या टीचर, त्यांना भेटायचं होतं. ओवी? ओवी माझी मुलगी. अच्छा, ओवी तुमची मुलगी आहे? मला माहितीच नव्हतं सर. खूपच गोड मुलगी आहे ती. कालच्या कार्यक्रमात किती सुंदर गायले तिने. आणि तिच्या सुरांची जाण बघून सगळेच जण अगदी थक्क झाले होते. खूपच गोड मुलगी आहे ती. तेच कालच्या कार्यक्रमाबाबतीतच बोलायचं होतं. आहेत त्या टीचर आहेत? नाही सर, त्या आल्याच नाही येतात इथे. काल इतका मोठा कार्यक्रम झाला ना, म्हणून आज सगळ्या क्लासला सुट्टी दिली. अच्छा, सुट्टी आहे.